नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। महाराष्ट्रात जून आणि सप्टेंबर 2025 या काळामध्ये अतिवृष्टीमुळे पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे। आता या आपत्तीमुळे शेतकरी आणि नागरिक यासाठी यांना आता राज्य सरकारने एक मोठं पॅकेज जाहीर केलेलं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात। तर चला पाहूयात आपण की ही मदत कुणाला मिळणार आहे, या सवलती कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्या सवलतीमध्ये आपण बसत असाल तर आपल्याला ही मदत लवकरच मिळणार आहे। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। राज्यात जून आणि सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टीचा पूर आपत्तीमुळे बाधित झालेले विशेष आता पॅकेज आणि सवलती घोषित करण्यात आलेला हा GR 9 ऑक्टोबर 2000 रोजी आलेला आहे। आपण थोडक्यात प्रस्तावना जाणून घेऊया। त्यामध्ये सांगितले आहे की शेतीचे नुकसान, शेत जमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य पशुहानी होणे किंवा घर पडझड होणे, यामध्ये नुकसान भरपाई हे आपल्याला इथे दिलेले आहे। शासनाचा निर्णय काय आहे की राज्यातील 253 तालुक्यामध्ये जून आणि सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये खरीप हंगामामध्ये आपल्याला अतिवृष्टी पुरामुळे शेतीचे नुकसान आणि जमीन खरडून गेलेल्या या शेतकऱ्यांना आता तालुक्यात शासनामध्ये आपल्याला एक घोषित करण्यात आलेली जी सवलत आहे ती सवलत आपल्याला मिळणार आहेत। आता अतिवृष्टी पूरमध्ये आपल्याला तालुक्यात बाधित झालेला अपग्रस्त खालील दिलेल्या पॅकेज आहे ते सवलती कोणत्या शेतकऱ्यांसाठी लागू होते। आता आपण बघूयात की अपग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियात देण्यासाठी काय आहे, मृत व्यक्तीचे वारसा म्हणजे 4 लाख रुपये त्यांना इथे सवलत मिळणार आहे। अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य आपल्याला 40 ते 60% आपल्याला 74,000 रुपये दिले जाणार आहेत आणि 60 पेक्षा जास्त अपंग असतील तर त्यांना 2.5 लाख रुपये देण्यात येणार आहेत। आता जखमी झालेले व्यक्ती असतील किंवा हॉस्पिटलमध्ये असतील, त्यांचा दाखला असल्यास 1 आठवड्यापेक्षा कालावधी म्हणजे 16,000 रुपये आणि आठवड्यापेक्षा कमी कालावधी असलेल्या 5,400 रुपये देण्याचे ठरवलेलं आहे। पूर्ण नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरासाठी 1,20,000 रुपये प्रति सपाट यामध्ये देण्यात आलेले आहेत। आता बघूयात की डोंगर भागातील घरं असतील त्यामध्ये 1,30,000 रुपये देण्याचं ठरवलं आहे। पडझडमुळे 15% नुकसान झालेल्या पक्क्या घरासाठी आपल्याला शेतीचे 6,500 देण्यात आलेले आहे। आता पडझड झालेल्या कच्च्या घरासाठी 4,000 रुपये, झोपडीसाठी 8,000 रुपये आणि गोठ्यासाठी 3,000 रुपये देण्याचं आपल्याला ठरवलेलं आहे। आता यामध्ये जनावरांचे नुकसान झाले असतील त्यासाठी दुभते जाणारे असतील त्याला 37,500 रुपये देणार आहे। ओढकाम जाणाऱ्यासाठी आता 32,000 रुपये, लहान जाणार असेल तर त्यामध्ये तुम्हाला 20,000 रुपये देण्याचे ठरवले आहे। शेळी मेंढी 4,000 रुपये, कुक्कुटपालनासाठी तुम्हाला प्रति 100 रुपये कोंबडी मिळणार आहे। शेतीचे आणि पिकाचे नुकसान झाले असेल तर त्यासाठी तुम्हाला धनधान्य पीक येण्यासाठी 8,500 प्रति हेक्टर 3 हेक्टर द्वारे आपल्याला सोडणार। सिंचन खाली भागातील जमीन असेल त्यात तुम्हाला 17,000 रुपये देण्याचं ठरवलं आहे। बहुतेक पिके असतील किंवा त्यामध्ये तुम्हाला 22,500 रुपये प्रति हेक्टर म्हणजे 3 हेक्टर मर्यादेत तुम्हाला दिले जाणार आहेत। त्यामध्ये शेतीचे नुकसान झालेले आहे त्यामध्ये शेतीचे गाळ काढण्यासाठी 18,000 रुपये देण्याची प्रति हेक्टर, दरड कोसळले असेल, नदी व प्रवाह बदलला असेल, जमिनीची वाहून गेली असेल त्यामध्ये तुम्हाला 47,000 रुपये प्रति हेक्टर देण्याचे आहे आणि मत्स्य व्यवसायासाठी दुरुस्तीसाठी 60,000 रुपये तुम्हाला 60,000 रुपये तुम्हाला दुरुस्तीसाठी देणार आहेत। पूर्णपणे नष्ट झालेली बोट त्यासाठी तुम्हाला 15,000 रुपये देण्यात आहे। जाळीचे आणि 3,000 रुपये दुरुस्तीसाठी तुम्हाला देणार आहेत। पूर्ण नष्ट झालेल्या जाळ्या 4,000 रुपये मिळणार आहेत।
आता त्यामध्ये बघा मृत व्यक्तीचे कुटुंब असतील, त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबामध्ये तुम्हाला 4 लाख रुपये, अपंगासाठी 74,000 रुपये तुम्हाला देण्यात आहे. आता शासनाचा हा महसूल जो सवलतीचा आहे, म्हणजे त्यामध्ये सूट आहे की सरकारी कर्जाचे पुनर्गठन करणे, शेतीचे वसूल आणि स्थगित 1 वर्षासाठी बिल माफी असतील तुम्हाला, बिल माफी त्यासाठी तुम्हाला बिल पण माफी करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की त्यासाठी शिक्षणात 10वी-12वीची फी तुम्हाला माफ करण्याचे ठरवलेलं आहे. अतिरिक्त मदतसाठी आता रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना 10,000 रुपये प्रति हेक्टर देण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये पूर्ण माहिती तुम्हाला या GRमध्ये दिली आहे. तुम्हाला वाटतं तर GR मी तुम्हाला हा प्रसिद्ध करून देणार आहेत. आणि अंतर्गत मागे शेती जमिनी दुरुस्तीसाठी 3 लाख रुपये प्रति हेक्टर तुम्हाला देण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये आता माहिती पारदर्शक तुम्हाला पूर्ण माहिती समजली असेल तर यामध्ये तुम्हाला तर ही मदत पॅकेज तुम्हाला 253 तालुक्यात लागू होणार आहेत. आता यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की एक यावर्षी शेतकरीने थेट बँकेमध्ये संपर्क साधावा. तर आपत्ती आली तरीही राज्य सरकार तुमच्या सोबत आहे. आता हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.